हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञास योगा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ जो आपला आहे तो बनणार आहे रेसिपी व्हिडिओ. कारण नेहमीच आपले डेली रुटीन असतात व्लॉग. तर आज म्हटलं आपण रेसिपी करूया, कारण की मार्केटमध्ये ना आज छान तिसऱ्या मिळाल्या होत्या, म्हणजे शिंपल्या. तर त्याचं मी सुक्कं घालणार आहे, त्यामुळे म्हटलं आपण आज रेसिपी करूया. असं कधी ना कधी जर तुम्हाला आवडत असेल तर मी रेसिपी पण व्हिडिओ मध्ये टाकत जाईन. कारण सुरुवातीला जेव्हा मी ब्लॉग नवीनच स्टार्ट केला होता तेव्हा रेसिपी पासूनच स्टार्ट केला होता, त्यानंतर हे डेली रुटीनचं चालू करत होती. पण आता म्हटलं आपण थोडा डेली रुटीन मधून जरा एक दिवस काहीतरी चेंज म्हणून फक्त रेसिपी दाखवणार आहे, बाकीचं इकडचं तिकडचं काहीच नाही. तर आपण जरा सुरुवात करूया कामाला. तर ह्या तिसऱ्या छान अशा उकडून घेतलेल्या आहेत मीठ टाकून. आणि बघा सगळी शिंपल्यांची तोंड अशी उघडलेली आहेत. तर आता ह्याचं ना आपल्याला एक शिपी करायचंय. तर आता हे सगळ्या ना तिसऱ्या आहेत ना, त्या मी असं बघा ज्यामध्ये मास्टर असतात ना ते ठेवायचे आपल्याला, आणि हे उगाच अडचण नाही करायचे, तर हे फेकून द्यायचे. सर्व मी करून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते. आणि ह्या शिंपल्या जेव्हा आपण हे करतो ना, म्हणजे असं एक शिपी तोडतो ना, तेव्हा जरा बघूनच घ्यायचं, कारण कधी कधी ना काही काही शिंपल्यामध्ये माती सुद्धा असते. पण ह्या आम्हाला छान मिळाल्या आहेत बघा, सगळ्या भरीव आहेत आणि माती वगैरे नाहीये कशात पण. आणि मास्ट पण बघा अगदी व्यवस्थित आहेत, अगदी लहान पण नाही आहेत. तर आता इथे मी सर्व एक काढून घेतलेलं आहे, आणि त्याचं जे पाणी असतं ना उकळलेलं ते आपल्याला यूज करायचं आहे, कारण ह्यामध्येच टेस्ट खरी असते. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला लागणारं साहित्य बघा, इथे मी 2 कांदे घेतलेत, 2 टोमॅटो घेतलेत, कढीपत्ता घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतलाय, कारण कोथिंबीर बरीच महाग झाली आहे. आणि कोणताही नॉनव्हेज पदार्थ करायचा असेल तर कोकम हे आपल्याला लागतंच, त्यामुळे कोकम घेतलंय. थोडंसं वाटण आपलं कांदा खोबऱ्याचं, यामध्ये आहे आलं लसूणची पेस्ट. आणि हे मसाले ते मी टाकताना तुम्हाला दाखवेन. आणि इथे मी घेतलंय कसुरी मेथी. आता आपण फोडणीची तयारी करूया, कारण कटिंग वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये टाकते तेल. तेल तापलंय, आता ह्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा. कढीपत्ता पण टाकते. सर्वात आधी कढीपत्ता नाही टाकला म्हणजे तो असा उडतो, म्हणून तर व्यवस्थित असा लाल करून घ्यायचा आधी. आणि बऱ्याच जणांचे ना आपल्याला मेसेज येत आहेत की तुम्ही ना रेग्युलर ब्लॉग का बनवत नाही. तर ऍक्च्युली काय आहे ना, मध्ये 1 महिना गॅप पडला होता, त्यामुळे तुम्हाला बहुतेक नोटिफिकेशन येत नसतील. पण ब्लॉग माझे आता डेली चालूच आहेत, बनवते मी रोज आणि रोज सुद्धा टाकते. आठवड्यातून एखाद दिवस कधीतरी गॅप असेल तर बहुतेक तुम्हाला नोटिफिकेशन येत नसेल तर सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन दिलेला आहे ना, त्यावरती ऑलवर क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला नेहमी जे आपले व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन येतील. आणि रेसिपी ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणती रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा सांगा, कारण की मला ना जास्त करून कुकिंगमध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे कुकिंग ब्लॉग वगैरे बनवायला मला आवडतात. पण मी थोडे डेली ब्लॉग सुद्धा चालू केलेले, ते पण चालू असणारच आपले, म्हणजे आपली विलेज लाईफ आहे ती सगळी आपण एक्सप्लोर करणारच आहोत. त्याचबरोबर मध्ये मध्ये एखाद दिवस म्हणून चेंज म्हणून रेसिपी ब्लॉग सुद्धा टाकत जाईन, जर तुम्हाला हवे असतील बघायला तर. आणि नॉनव्हेजच्याच अशा नाही, व्हेज रेसिपी सुद्धा तुम्ही सांगू शकता की कोणती बनवायला पाहिजे वगैरे, तर मी दोन्ही सुद्धा बनवून दाखवेन. फक्त मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कांदा नरम होण्यासाठी ना मी थोडंसं इथे चिमूटभर मीठ टाकलंय, म्हणजे कांदा आपला पटकन शिजतो. आणि आता कांदे पण बरेच महाग झाले, कारण आगोटच्या आधी आपल्याला कांदा भरून ठेवायला लागतो 1 वर्षभरासाठी, तरी दिवाळीपर्यंत तरी तो पुरला पाहिजे ह्यासाठी तरी भरावाच लागतो. पण खूप महाग झालाय. आणि कांदा महाग झालेला असला तरी सुद्धा रेसिपी ही कांद्याशिवाय होत नाही, त्यामुळे कांदा भरभरून टाकावा लागतो. कोथिंबीर मध्ये मी थोडी कंजूसी केली आहे, नाही तर कोथिंबीर पण जास्त टाकते, जास्त घेते. कांद्याबरोबरच आलं लसूणची पेस्ट सुद्धा शिजावी म्हणून मी टाकून घेते.
आणि ह्या रेसिपीला ना प्रत्येक जण वेगवेगळी नावं सुद्धा देतात, म्हणजे तिसऱ्या मसाला, एक शिपी किंवा शिवल्यांचं सुक्क, शिंपल्यांचं सुक्क, आपल्याला जे हवं ते आपण नावं देऊ शकतो. आता मी टोमॅटो टाकून घेते बारीक चिरलेला. थोडंसं हिंग टाकते आणि कांदा टोमॅटो आहे ना त्याची आपल्याला एकदम अशी ग्रेव्ही करायची, म्हणजे असे जरा अख्खे तुकडे नाही ठेवायचे. तर मी एक एक करून मसाले घालून घेते. सर्वात आधी हा लाल तिखट घालते, कलरचा आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर. आपल्या तिखटानुसार आपण घालायचं. हळद, मिक्स मसाला आहे. हे जरा कसं नॉनव्हेज जेवण झणझणीतच चांगलं वाटतं. चिकन मसाला, आता यामध्ये मी टाकते 2 चमचे वाटण, कांदा खोबऱ्याचं केलेलं आहे भाजून. कसुरी मेथी, चवीप्रमाणे मीठ. मीठ मी ना शिंपल्या उकडताना सुद्धा टाकलं होतं, म्हणून मीठ थोडं कमीच टाकते. आता यामध्ये टाकायचे आहेत या शिंपल्या. आणि आता हा सर्व जो मसाला आहे ना तो ह्या शिंपल्यांना लागू द्यायचा. हे जे शिंपल्यांचं उकडलेलं पाणी आहे ना, स्टॉक बोलतो आपण त्याला, तर ते सुद्धा आता मी गाळून घेते, कारण एखादं मातीचं वगैरे काय कण असेल तर. 2 वाटी पाणी घेतलंय मी याच्यामध्ये, आणि पाणी गरजेचंच आहे. आणि आता ही मी टाकते कोकम. कोकम थोडं आंबटपणा येण्यासाठी हवी. तर मी जे तुम्हाला बोलली ना की 2 वाटी पाणी टाकलंय, म्हणजे पाणी म्हणजे वेगळं असं कोणतं पाणी मी नाही टाकलंय. जे आपलं उकडलेले होते शिंपल्या त्याचं पाणी टाकलंय, नाहीतर कोणाकोणाला चुकून वाटेल की वेगळं पाणी टाकलंय. तर ते पाणी अजिबात बाहेरचं कुठलंच टाकायचं नाही, म्हणजे आपण जे पितो ते हेच पाण्यामध्ये बनवायचं, तरच ती टेस्ट छान येणार. आणि कलर पण बघू शकता तुम्ही कसा आलाय. असं पण तुम्ही ठेवू शकता, थोडं एक उकळी आल्याच्या नंतर बंदच करायचंय गॅस, पण असं पण ठेवू शकता भाकरी बरोबर, भातावर खायला. पण मला एकदम ना सुकं करायचंय, त्यामुळे मी थोडं पाणी हे चांगलं आटवणार आहे तो कढईमध्ये. तर झाले ते बघा, तिसऱ्या मसाला रेडी. एकदम असं सुकलेलं आहे. आणि त्यावर मी आता कोथिंबीर घालते. तर हे बघा, तिसऱ्या मसाला डिश मध्ये काढलेला आहे. आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जे बेल आयकॉन दिले त्यावरती ऑलवर क्लिक करा. त्याने काय होईल की मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येईल. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.